एक बातमी येत आहे। मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी आणि विकासासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे। ते प्रकल्प म्हणजे कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजना क्रमांक 2 मधील कामांची भोयरे पंप हाऊस कामांची पाहणी। यावेळेस धाराशिव जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न लवकरच फिटणार, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचं मत। स्वाभाविकच आहे की आपल्यासाठी अतिशय जिव्हाळ्याचा धाराशिव जिल्ह्यासाठी अगदी आपल्या बीडच्या संबंधित आष्टी पाटोदा भागासाठी हा अतिशय आत्मीयतेचा जिव्हाळ्याचा विषय आहे आणि तो मार्गी लागतोय हे आपल्यासाठी सर्वांसाठीच खूप महत्त्वाचं आहे। संघर्ष मोठा करावा लागला। अगदी 99-2000 साली डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी हा विषय जो आहे तो प्रामुख्याने मांडला होता आणि त्यांच्या ताकदीने त्यांनी जो आग्रह केला होता त्याच्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या 21 TMC पाण्याला मंजुरी मिळाली। नंतर मग त्याचं 23.66 झालं। बाकीचे मुद्दे आपल्याला माहिती आहेत। 2014 ते 19 या कालावधीमध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून या विषयाबद्दल महत्त्वाच्या बैठका घेतल्या। केंद्र सरकारच्या स्तरावरती काही प्रलंबित विषय होते ते मार्गी लावले। 19च्या नंतर मात्र ठाकरे सरकारच्या कालावधीमध्ये सर्वच विषय जे ते बाजूला राहिले। निर्णायक असं काही होऊ शकलं नाही। आपलं सरकार आल्यानंतर देवेंद्रजी जलसंपदा मंत्री होते। त्यांनी परत एकदा या प्रकल्पाकडे विशेष लक्ष दिलं आणि आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून जे महत्त्वाचे पहिले निर्णय झाले त्याच्यामध्ये या प्रकल्पाची सुप्रमा होती। काम सुरू झालं, युद्धपातळीवरती काम झालं आणि आता आपण बघतोय की अंतिम टप्प्यात काम आलंय। ऑगस्ट 2025 मध्ये पाणी जे आहे ते रामदऱ्यापर्यंत आपण नेणार आहोत। चाचणी जी आहे ती प्रकल्पाची होणार आहे आणि त्याचबरोबरीने रामदऱ्याच्या पुढचं मी सांगितल्याप्रमाणे कामाचं नियोजन आता चालू आहे, ते काम देखील होईल। 2026 मध्ये रामदऱ्याच्या पुढे पाणी आपल्याला नेता येईल। आत्ता या वर्षी आपल्या तुळजापूर तालुक्यातले साधारण 11 गावं जे आहेत त्यांना या पाण्याचा लगेच फायदा होऊ शकेल। पाऊस काळ चांगला झाला तर लगेच नाही, परंतु पाणी जे आहे ते त्यांना उपलब्ध होऊ शकतं। नंतरच्या टप्प्यामध्ये तुळजापूर तालुक्यातले इतर बरेच गावं येणार आहेत आणि मग पुढे उमरगा आणि लोहारा।